खरंच पाहिल्याचं असं ना तर या एकदा पाहण्याजोगे यांच्या मामा जरा थकले म्हणून आम्ही आता थोडं रिटर्न निघलो. आपण चाललो आता अजिंठ्याच्या लेण्या बघायला. लयच लय मोठ्या पायऱ्या आहेत, असे टंगडे दुखायले यायचं तर पाहायचंच काम नाही. काय झालं मला? हा मला काय झालं? टंगडे दुखायले नाही. किती पायऱ्या होत्या बरं ते? 163 पायऱ्या. अजून पुन्हा ती जायचंय. पण 1.5 फुटाची पायरी. हा ती पण 1.5 फुटाची पायरी. पण पहिली वेळ पाहायला आलो, पाहायची हाऊस होती. ते म्हणलं हाऊस करायची आज. हाऊस. चला पुढे दाखवतो तुम्हाला, पुन्हा भारी भारी येले. काही म्हणाला का मी? त्याच्या पुढे दिसायले का लेण्या, तिथं जायचं पहा आपल्याला. आता हे सगळं पाहायचं. इतकं उंच आहे, खाली नदी आहे, खोल खोल नदी आहे लगे. ते लोक तिकडे चालले, 500 फूट. ते पोलिस दिसायली चाललेली. 500 फूट. ते पुढं माणसं दिसायलीत का, तिथं जायचंय. चला दाखवतो तुम्हाला. पहिली लेणी आहे इथं, गौतम बुद्ध यांची पहिली लेणी. बघा किती भयानक सीन आहे. खूप उंच उंच डोंगर, मोठमोठ्या लेणे. त्या तिथं वरी जायचं पहा आपल्याला. आता त्या ठिकाणी हे आमचे खास चालक आहेत, भारी माणसं आहेत एकदम. हे ना आणलं आम्हाला इथं. हे बघा, ही तिसरी गुफा आहे आणि सर्वात मोठी गुफा ही आहे, पूर्ण दगडामध्ये. हा दगड बघा पूर्ण कसा कोरलेला आहे, उरलेला वरील दगड राहिलेला आहे, अशी इथली परिस्थिती आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या सुद्धा आहेत. इथं अंधार आहे, बघण्यासारखं आहे. मस्त पूर्ण दगडामध्ये आहे हे सगळं. तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्कीच एक वेळ बघू शकता. यातमधली खोली बघून घ्या. अशी पूर्ण दगडाच्या खोल्या आहेत इथं आणि पूर्ण दगडाचं काम इथं पूर्ण कोरलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथं मध्ये खोलीला आलेलो होतो आपण. यामध्ये उजेड केलेला आहे. हे अशा प्रकारची इथं सगळी खोली आहे. बघा आता हे आमचे सहकारी आहेत सगळे सोबती. नमस्कार. सोबत आले. नमस्कार नमस्कार. आलोय इथं असा आवाज घुमतो, पूर्ण दगडाचा आहे एकदम. इथं आता गौतम बुद्धाची मूर्ती आहे, हे बघू शकता तुम्ही. सर्वात मोठी गुफा गौतम बुद्धांची इथं मूर्ती आहे, पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे. आवाज येतोय का नाही कमेंट करा, कारण इथं पूर्ण दगडाचा असल्यामुळं, मोठा हॉल असल्यामुळं इथं आवाज खूप घुमतोय. इथं अशा खोल्या आहेत, तसे कपल्स सुद्धा येतात इथं आणि बरेचसे कपल्स एन्जॉय म्हणून येत असतात. इथं कौटुंबिक येतात बघण्यासाठी आणि बघण्यासारखं ठिकाण आहे. आता ज्या गुहेमध्ये आलोत आपण, ही 2 मजली आहे, म्हणजे वरच्या मजल्यावर जावं लागतंय. आणि हे बघा इथं दगड हा उरलेला आहे, याला जागोजागी जॉईंट सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथं पायऱ्या वर चढून यायचं. वर आल्याच्या नंतर हे दुसरा मजला. आता दुसऱ्या मजल्यावर आलेलो, इथून सगळा इकडा सीन पुन्हा दिसतो. इथं पण गौतम बुद्धाची मूर्ती आहे. गौतम बुद्धांच्या मूर्तीजवळ आपण आलेलो आहोत. बघू शकता इथं कोरलेले पूर्ण दगडामध्ये. ज्यांनी बघितलं नसेल त्यांना नक्कीच एक वेळेस येण्याची चांगली संधी आहे. इथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे. पूर्ण आवाज घुमतोय, आवाज येतोय का नाही नक्कीच कमेंट करा. हे कितवा वाढ आहे काय माहित, आता काही लक्षात नाही राहिलं. पण सगळीकडे असंच आहे दगडाचं काम, त्याच्यामुळं नक्कीच बघा एकदा. प्रत्येकानं बघितलं पाहिजे असं. जुन्या गोष्टी आहेत, खूप मोठ्या सहली आलेल्या असतात इथं. विद्यार्थी आहेत,
हा. बघा हे सगळं आता मध्ये पुलावर आल्याच्या नंतर हा असं सगळा सीन दिसतंय. हे सगळे वाड्याची ती दगडाची कोरलेली. जर पाहायला यायचं असेल तर खरंच या. खरंच पाहायला यायचं असेल ना तर या एकदा पाहण्याजोगं आहे. चांगलं कटाळतंय राव माणूस पाहू पोहते दगड. हा यांच्या मामा जरा थकले म्हणून आम्ही आता थोडं रिटर्न निघलो. चांगलंय पाहायला. हा पाहायला चांगलंय, जरा लवकर यावा. लवकर यायला पाहिजे. हा आम्ही आलो उशिरा आणि थोडं तिकडे लवकर यायला चाललो होतो ते का प्रदर्शनामध्ये, त्याच्यामुळे थकलोच जरा.